नमस्कार मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात विचार करत होतो की आंतरराष्ट्रीय संबंध हा जो सब्जेक्ट आहे तो नव्याने इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संबंध कशाला म्हणतात त्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्यांचा विचार आपण मागच्या भागात केलेला आहे आणि त्या व्याख्यांवरून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे तोही जाणून घेतला आहे। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये सातत्याने झालेल्या बदलाचा विचार केल्यानंतर त्याची व्याप्ती कशी विस्तृत होत गेलेली आहे याचा काही भाग आपण मागच्या भागात बघितलेला आहे। आपण बघितलं की एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राशी संबंध कसे प्रस्थापित झाले किंवा राष्ट्रातील समस्या कशा स्वरूपाच्या आहेत। प्रत्येक राष्ट्राची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्या आपण पाहतो तिथे वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्येच्या संदर्भामध्ये इतर राष्ट्रांच्या मदतीतून आपण पाहतो की परराष्ट्र धोरणाचा विकास झालाय। कारण प्रत्येक राष्ट्राची आपली एक राज्य व्यवस्था आहे आणि त्या राज्य व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक राज्य विचार करतो की इतर राष्ट्रांशी माझे संबंध कसे असले पाहिजे। शक्यतोवर आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्र शांतता आणि सुव्यवस्थेचा विचार करत असल्यामुळे परराष्ट्राशी आपले संबंध हे समझोत्याचे किंवा सहकार्याचे, मित्रत्वाचे असण्यावर जास्त भर दिला जातो कारण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपलं राष्ट्रीय हित आहे। पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय हित लक्षात घेऊन कधी कधी एखाद्या परकीय राष्ट्रांपासून जर आपल्यावर आक्रमण झालं तर मग त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्राला वाटतं की आपल्याला कुठेतरी शस्त्रास्त्राची वाढ केली पाहिजे। स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्राची झालेली वाढ किंवा राष्ट्रीय सत्ता आपण पाहतो की संपूर्ण जगावर आपलं साम्राज्य कसं प्रस्थापित होईल या दृष्टिकोनातून काही राष्ट्रांचा असलेला प्रयत्न आणि त्यातून आज आपण पाहतो की राष्ट्रातल्या संबंधाचा विकास झालेला आहे, त्याची व्याप्ती वाढत गेलेली आणि एवढंच नाही तर पूर्वी जसं साम्राज्यवाद होता, वसाहतवाद होता, त्या राष्ट्रावर पूर्ण नियंत्रण होतं, त्याच्याऐवजी आज आपण पाहतो की राष्ट्रवादामध्ये नववसाहतवाद निर्माण झालाय। नववसाहतवादामध्ये प्रत्येक ठिकाणी काही राष्ट्रांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे आपले राष्ट्र सदस्य होणार, मग त्यांच्याकडनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जशी मदत योग्य असेल त्याप्रमाणे आपल्याला मदत मिळवण्यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करतो। पण मित्रांनो, या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या निर्माण झाल्या ना, कळत ना कळत जेव्हा मदत दिली जाते त्यांच्याकडनं नियंत्रण ठेवलं जातं आणि मग मानवाच्या निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे, त्याला आपल्या राष्ट्राचं हित कसं लक्षात घेतंय। मित्रांनो, आपल्या राष्ट्राचं हित कसं स्वरूपाचं आहे याच्यानुसार आपण पाहतो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीला विस्तृतता प्राप्त झाली। या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीच्या संदर्भात आपण पाहतो की ही 5 प्रकाराने सुद्धा आपण व्याप्ती दर्शवू शकतो। त्यामध्ये आपण इंटरनॅशनल डिप्लोमसी कशी आहे, म्हणजे राष्ट्रातल्या संबंधाच्या विषयी जी राजनयाची भूमिका आहे किंवा कशा पद्धतीचं धोरण ठरवलं जातं हा फार महत्वाचा आहे। कारण प्रत्येक राष्ट्राचे इतर राष्ट्रांशी संबंध कशा स्वरूपाचे, मित्रत्वाचे आहे का, तिथे नियंत्रणाचा भाव आहे का, प्रश्न सोडवण्यासाठी परराष्ट्रांकडून काही मदत मिळते का। म्हणून आंतरराष्ट्रीय राजनीतीच्या संदर्भात सुद्धा आपण पाहतो की जेव्हा परकीय राष्ट्रातल्या व्यक्ती येतात, दौरे काढतात, आपल्या राष्ट्राला भेटी देतात, मित्रांनो बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय राजनीतीचा सुद्धा आपण पाहतो की या परराष्ट्र धोरणामध्ये त्या ठिकाणी व्याप्तीमध्ये समावेश झालेला आहे। आता पूर्वी फक्त राजनीतीपुरती मर्यादित असलेले हे परराष्ट्र धोरण आता मात्र आर्थिक संबंधात बदललेले आपण पाहतो, कारण विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे। प्रत्येक राष्ट्र असं म्हणूच शकत नाही की आम्ही आता स्वयंपूर्ण आहोत आणि स्वतंत्र आहोत। मित्रांनो, त्यांना एकमेकांच्या मदतीची गरज आहे आणि या गरजेतूनच मग आपण पाहतो की आर्थिक संबंध विकसित झाले। मग माझ्या राष्ट्राकडे काही उत्पादन मोठ्या प्रमाणात असेल तर ते मी परराष्ट्रामध्ये पाठवून कसं चलन मला मिळवता येईल, म्हणजे माझ्या देशाला मिळवता येईल याचा प्रयत्न आपण करतो। तसंच इतर राष्ट्रातून येणारा माल आपल्या देशात आयात करणं आणि त्या संदर्भात योग्य ते आर्थिक संबंध, मग व्यापार विषयक असतील किंवा अन्य संबंध त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला जातो। पण मित्रांनो, जेव्हा राजनीतिक संबंध असतील, आर्थिक संबंध असतील, त्या संदर्भात नेहमीच आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की कुठेतरी त्या नियमांचं सुद्धा पालन होणं गरजेचं आहे। म्हणून इंटरनॅशनल लॉ सुद्धा विकसित झालाय, आंतरराष्ट्रीय कायदा आला, संबंध वाढले की संबंधावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियमांची गरज भासली आणि त्यातनं इंटरनॅशनल लॉ विकसित झालेला आहे। मग आंतरराष्ट्रीय कायदा विकसित झाला आणि या कायद्याचं जसं आपण आपल्या राष्ट्रातले कायदे बंधनकारक आहेत तशी ही आंतरराष्ट्रीय कायदे बंधनकारक आहेत का, हाही प्रश्न आहे। मग प्रत्येक राष्ट्र त्या पद्धतीने विचार करतोय। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने राष्ट्रावर प्रस्थापित करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आणि कोणतीही राष्ट्र असो
त्या राष्ट्राला जर स्वतःचा विकास करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संघटन फार महत्वाचं आहे. आणि या संघटनाच्या दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या संघटना विकसित झाल्या. मग शेजारच्या राष्ट्रांशी असलेली संघटना, आशिया भागातल्या असलेल्या संघटना, सार्क सारखी संघटना असेल, G8 संघटना असेल, अशा वेगवेगळ्या संघटना आपण पाहतो की त्या ठिकाणी जगामध्ये निर्माण झालेल्या आहे. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने आपल्या गटात काही लोकांना घेण्यासाठी नाटो, सियाटो, सेंटो करार केला. रशियाने वारसा करार केला होता. तशाच प्रकारे आता वेगवेगळ्या संघटना एरिया वाईज, क्षेत्र वाईज किंवा व्यवसायानुसार त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व झालेल्या त्या राष्ट्रांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आज केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत त्याची व्याप्ती मात्र कशी होत चालली आहे? विस्तृत होत चालली आहे. कारण आंतरराष्ट्रीय कायदे आले, आंतरराष्ट्रीय संघटना आल्या, आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध आले. आणि एवढंच नाही तर आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास आणि राजकीय भूगोल, तुमची परिसीमा कशी आहे, ती कोणत्या राष्ट्राला लागून आहे, कुठनं तुम्हाला मदत मिळू शकते, मग सीमेरेषेचा प्रश्न तर नाही ना. म्हणजे त्यातनं सुद्धा आपण पाहतो की या संबंधाच्या स्वरूपात बदल झालेले. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाची जर आपण व्याप्ती बघितली तर आपल्या लक्षात येतं की मित्रांनो या व्याप्तीचं स्वरूप हे काळानुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार, प्रश्नानुसार हे बदलत गेलेलं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला दिसतं की आंतरराष्ट्रीय राजनीती असेल, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध असतील, आंतरराष्ट्रीय कायदे आणि आंतरराष्ट्रीय संघटना आहे, आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध आहे. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास आणि राजकीय भूगोल या संदर्भाच्या आधारावर या व्याप्तीचं स्वरूप हे व्यापक बनलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा आपण स्वरूप आणि व्याप्तीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर परत प्रश्न निर्माण होतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व काय. कारण कोणत्याही गोष्टीचं महत्व त्याच्या कार्यावरनं, त्याच्या धोरणावरनं ठरत असतं. आज आपल्या एखाद्या व्यक्तीचं महत्व सुद्धा त्या व्यक्तीची तुम्हाला किती मदत होते, कशा पद्धतीचं त्याचं सहकार्य तुम्हाला लागतं, त्यानुसार आपलं महत्व आपल्याला लक्षात येतं. आणि मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व वाढलंय. आणि हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व वाढण्याचं जर कारण आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो परावलंबित्वाचं जे धोरण आहे ना, की आज प्रत्येक राष्ट्र म्हणतो की आम्ही सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाही. कारण सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा विकास झालेला आहे, वेगवेगळ्या गोष्टी आता विकसित झालेल्या आहेत. प्रत्येक राष्ट्रामध्ये संपूर्ण गरजा भागवल्या जातीलच याची खात्री नाही. म्हणून दुसऱ्या राष्ट्रावर डिपेंड राहावं लागतंय, इतर राष्ट्रांची मदत घ्यावी लागते. मग तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल, आर्थिक धोरणाच्या बाबतीत असेल किंवा राजकीय बाबतीत असेल किंवा इतर बाबतीत सुद्धा आपण पाहतो की आपल्याला कुठे ना कुठे दुसऱ्या राष्ट्रांच्या मदतीची गरज आहे. आपल्याला म्हणजे इतर राष्ट्रांना. म्हणून राष्ट्रांच्या मधलं जे परावलंबित्व वाढलेलं आहे आणि या परावलंबित्वामुळे त्यांच्यातील संबंधाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व हे वाढत गेलेलं आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व वाढत असताना प्रत्येक राष्ट्राच्या मनामध्ये परत एक भीतीचं वातावरण आहे. कारण इतर राष्ट्रांशी माझे सहकार्याचे संबंध असले पाहिजे. पण इतर राष्ट्रांशी सहकार्याचे संबंध आपण ठेवण्याचा विचार करतो. पण मित्रांनो आपला कितीही जवळचा मित्र असेल तर तो केव्हा आपला शत्रू बनेल याची शाश्वती देता येते का? जर एखादा मित्र कालपर्यंत माझा मित्र असलेला तो उद्या माझा शत्रू जर बनतो तर मग दुसरं राष्ट्र माझं शत्रू बनणार नाही कशावर? म्हणून राष्ट्रामध्ये सुद्धा एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे. आणि या भीतीच्या वातावरणातून आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्र स्वतःचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या राष्ट्राचं राजकीय हित साध्य करण्यासाठी आपण पाहतो की शस्त्रास्त्राची निर्मिती करते. मग शस्त्रास्त्र निर्माण करून आपलं वर्चस्व इतर राष्ट्रावर कसं निर्माण होईल याच्यासाठी सुद्धा आपण पाहतो की स्पर्धा सुरू आहे. मग राष्ट्रातली ही चढाओढ जी आहे ना त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेत की इथे व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न सुद्धा आपण पाहतो निर्माण झालेला आहे. पहिलं आणि दुसरं जागतिक महायुद्धातनं आपल्या लक्षात आलं की किती मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अशीच जर हानी पुढे काही युद्धात न झाली तर मग तिथे प्रश्न निर्माण होतो की इथे आपल्याला कुठेतरी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं नियमन केलं पाहिजे. म्हणून मानवतेचं संरक्षण आणि मानवाची प्रगती, कारण मानव हा घटक महत्वाचा आहे. आपण कितीही प्रगती केली आणि मानवाचाच विकास तिथे खुंटला. एका अणुबॉम्बने आपण पाहिलं की जपानला उद्ध्वस्त करण्यात आला. तसं जर हायड्रोजन बॉम्ब जर टाकला गेला तर मित्रांनो लक्षात घ्या, विचार करा की संपूर्ण जग उद्ध्वस्त होईल. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती विचार करतोय की मानवतेचं संरक्षण झालं पाहिजे, मानवाची प्रगती झाली पाहिजे. आणि एवढंच नाही तर सत्तेच्या राजकारणाच्या विश्लेषणाला सुद्धा आता महत्व प्राप्त झालंय. कारण आज प्रत्येक राष्ट्र जगामध्ये चढाओढ सुरू आहे.
प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवण्याची काहींना भीती आहे, काहींना असं वाटतं की संपूर्ण जगावर माझं स्वामित्व कसं प्रस्थापित होईल. आणि म्हणून सत्तेच्या राजकारणाचं सुद्धा आपण पाहतो की जर विश्लेषण करायचं असेल तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून मानवतेचं संरक्षण असेल, मानवाची प्रगती असेल, सत्तेच्या राजकारणाचं विश्लेषण असेल तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाला महत्व प्राप्त झाले. एवढंच नाही तर जगामध्ये ज्या ज्या घटना घडतायत त्या घटना आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून जगालाच एक प्रायोगिक शाळेच्या स्वरूपात, प्रयोगशाळेच्या स्वरूपात जर बघितलं कुठे काय घडतं, का घडलं, त्याच्या मागची कारणं काय आणि त्यातनं आपण काय घेऊ शकतो किंवा पुढे काय केलं पाहिजे. जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी इतर राष्ट्रांनी काय निर्णय घेतले, मग तसे निर्णय आपल्या राष्ट्राला घेणं शक्य आहे का. अशा प्रकारे जो अभ्यासक आहेत ना त्याला जर पूर्ण जगाच्या समस्यांचा म्हणा किंवा तिथे सहकार्याच्या भावनेचा म्हणा, शांततेने प्रश्न सोडवण्याच्या मार्गाचा म्हणा किंवा त्या राष्ट्राने विकास कोणत्या मार्गाने केला हे जाणून घ्यायचं असेल तर ही अभ्यासकांची प्रयोगशाळा म्हणजे हे जग आहे. आणि म्हणून या जगामध्ये राष्ट्रांच्या संबंधांना सुद्धा महत्व प्राप्त झालंय. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला मित्रांनो महत्व प्राप्त झालेलं आहे. आज आपण पाहतो जगामध्ये ज्ञान खूप आहे, पण ज्ञान कितीही जरी असलं तरी मानवी व्यवहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. म्हणून मानवातल्या व्यवहाराचं ज्ञान की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कसा वागतो, गावातला व्यक्ती कसा वागतो याच्यापेक्षा एका देशातल्या व्यक्तीचं दुसऱ्या देशातल्या व्यक्तीशी वागणं कसं आहे, त्याचं आपल्या राष्ट्रावर किती प्रेम आहे. मग राष्ट्रवाद जो आहे तो आत्यंतिक स्वरूपाचा आहे की मवाळ स्वरूपाचा आहे, पुरोगामी स्वरूपाचा आहे, याचा सुद्धा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की मानवी व्यवहाराचं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला पर्याय नाही. आणि म्हणून त्याला महत्व प्राप्त झालं. मित्रांनो सार्वभौम सत्तेची परंपरागत जी कल्पना आहे ना की मी माझं राष्ट्र, माझ्या राष्ट्राचं सार्वभौमत्व, आम्हाला कोणाचंही नियंत्रण नको, कोणाच्या सहकार्याच्या अपेक्षा नाही, ही कल्पना आता सत्य आहे, ही कल्पना आता शक्य आहे का, तर ही निरुपयोगी ठरली. आणि ही निरुपयोगी ठरल्यामुळे राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी संपर्क ठेवणं गरजेचं आहे, इतरांचं सहकार्य घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व मित्रांनो वाढत गेलेलं आहे. एवढंच नाही तर जग आज आपण पाहतो की जगाला जर युद्धापासून रोखायचं असेल तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करणं गरजेचं आहे. जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता कशी निर्माण होईल या दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय संघटना ज्या स्थापन झाल्या त्यांचं सहकार्य घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग शस्त्रावर कसं नियंत्रण ठेवता येईल, मग इतर राष्ट्रांची काही नियम टाकून, इतर राष्ट्रांसाठी काही नियम घालून त्या ठिकाणी त्यांना युद्धापासून कसं रोखता येईल या दृष्टिकोनातनं मित्रांनो प्रयत्न होत असल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला महत्व प्राप्त झाले. कारण जगाला युद्धापासून रोखायचं आहे. युद्ध म्हटलं की वॉर इज द बेस्ट टॉनिक ऑफ द नेशन असं हिटलरने जरी म्हटलं, पण मित्रांनो युद्धामुळे विकास होतो की विनाश. युद्धामुळे जर विकास होण्याच्या ऐवजी विनाश होत असेल तर त्याला रोखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाला महत्व प्राप्त होत गेलं. एवढंच नाही तर संस्कृतीचं जतन करणं आहे, जगामध्ये शांतता प्रस्थापित करणं आहे, वेगवेगळ्या जागतिक संघटना स्थापन करणं आहे, निशस्त्रीकरणाच्या धोरणाचा स्वीकार करणं असेल किंवा सामूहिक सुरक्षितता आपल्याला करायची असेल किंवा साधनाद्वारे एका विश्वराज्याची जडणघडण करायची असेल की वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण जग एक आहे, आपण एकमेकांना मदत करणार, मानवतेचं कल्याण हा महत्वाचा घटक आहे. जगामध्ये ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या संघटनेचा विचार करायचा असेल, एवढंच नाही तर मित्रांनो स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, याची एकात्म विश्वराज्याला गरज आहे. आणि यातनंच आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व वाढत गेलं. आज अनेक राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की काही व्यक्ती किंवा काही राष्ट्रप्रमुखांमध्ये आत्यंतिक राष्ट्रवादाची गरज निर्माण झाली. मग आत्यंतिक राष्ट्रवाद म्हणजे मग मी आणि माझं राष्ट्र, माझ्याच राष्ट्राचा विकास, त्या पलीकडे काही नाही, हा जर भाव निर्माण झाला तर मित्रांनो इथे संघर्ष होईल की सहकारी संघर्ष. कारण प्रत्येकाला असं वाटेल की माझं अस्तित्व असलं पाहिजे आणि मग मी, माझं राज्य असं म्हटलं तर मग प्रत्येक जण मध्ये इगो किंवा अहमचा भाव निर्माण झाला तर मित्रांनो त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध बिघडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आत्यंतिक राष्ट्रवादाची भावना जिथे निर्माण झाली असेल तर त्या राष्ट्रांना रोखणं सुद्धा गरजेचं आहे, त्यांच्यावर काही बंधनं घालणं गरजेचं आहे. म्हणून संघटित व्यक्तींनी जर ही बंधनं घातली तर त्या राष्ट्रामध्ये सुद्धा काही दडपण होऊ शकतं. आणि म्हणून मित्रांनो आंतरराष्ट्रीय संबंधाला दिवसेंदिवस महत्व प्राप्त होत गेले. मित्रांनो अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व का वाढत गेले,
मग जगामध्ये शांतता आणि सहकार्याचं वातावरण जर निर्माण करायचं असेल तर राष्ट्रांना एकमेकांच्या मदतीची गरज आहे, ती गरज आहे किंवा आवश्यकता आहे, कारण आज कोणतंही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत गेले. अशा प्रकारे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्यावरून आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप, त्या संबंधाच्या स्वरूपात जे बदल झाले त्यामागची कारणं, एवढंच नाही तर त्याच्या व्याप्ती कशा वाढत गेल्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व काय आहे याचा विचार आपण केलेला आहे. यानंतर आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात वेगवेगळे जे सिद्धांत मांडण्यात आले, जे दृष्टिकोन मांडण्यात आले आहे त्याचा विचार करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंतच न ठेवता तो आपल्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. ओके. आणि आपलं काही म्हणणं असेल तर कमेंट्स बॉक्सला निश्चित टाका. ओके, बाय.